बीड लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि 5 वाजेपर्यंत या ठिकाणी प्रचार संपणार आहे। मात्र प्रचार संपण्यापूर्वी जी जाहीर सांगता सभा होणार आहे त्याची ही तयारी आहे। आपण बघताय की परळी शहरामध्ये अजित पवार, उदयनराजे भोसले, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या चौघांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सांगता सभा होणार आहे। खरं तर परळीमध्ये या निवडणुकीमध्ये कोणतीही मोठी सभा झाली नाही, मात्र शेवटची प्रचार सभा जी आहे ती परळी शहरामध्ये ठेवण्यात आली। स्वाभाविक आहे की ज्यावेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोघंही एकत्र आल्यानंतरची ही पहिली जाहीर सभा असणार आहे, ज्यासाठी स्वतः अजित पवार हे व्यासपीठावर असणार आहेत। मात्र केवळ नेतेच नाही तर कार्यकर्त्यांचा अनुभव सुद्धा वेगळा होता, कारण या निवडणुकीमध्ये मागच्या 12 वर्षानंतर पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा कार्यकर्ता एकत्रित काम करत होता। ही सगळी मंडळी जरी यापूर्वी एकत्रित काम करत असली तर यामध्ये एक मोठा खंड पडला आणि या खंडानंतर आता ज्यावेळेस हे कार्यकर्ते एकत्र आलेत त्यांना काय वाटतं, माझ्यासोबत प्रमुख कार्यकर्ते आहेत ज्यांनी खरं तर या निवडणुकीमध्ये प्रचार केलाय। मला सांगा भैया, वेगळा अनुभव होता की भारतीय जनता पार्टी ज्यांच्या विरोधामध्ये मागचे काही दिवस तुम्ही काम करत होता, आज मात्र त्यांच्या खांद्याला खांदा देऊन जो संघर्ष होता काही 10-12 वर्षाचा, पण मुळात आम्ही खूप जणांनी सोबत काम केलेलं आहे, त्यामुळे जुळून घ्यायला काही जास्त वेळ गेला नाही। आम्ही जुळून घेतलं आणि अतिशय प्रभावी प्रचार यंत्रणा ह्या परळी मतदारसंघात, परळी शहरात आम्ही राबवली। पाडव्याला म्हणजे 24 तारखेला आम्ही इथूनच हनुमान मंदिर, जे आमचं परंपरेचं परळीचं मंदिर आहे की इथून आम्ही प्रचाराची सुरुवात करतो। पाडव्याला आम्ही सगळे एकत्र झालो आणि खऱ्या अर्थानं प्रचाराची आम्ही सुरुवात केली आणि तुम्ही बघताय की 20-25 दिवसामध्ये अक्षरशः प्रत्येक महायुतीच्या, त्यात राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, मनसे असेल, सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय तनमन धनानं ह्या सगळ्या ह्या कॅम्पेनिंगमध्ये भाग घेतलेला आहे आणि अभूतपूर्व प्रतिसाद नागरिकांकडून सुद्धा मिळते। कारण पंकजाताई ह्या त्यांचा जे नेतृत्व आहे हे मॅग्नेटिक पर्सनॅलिटी आहे आणि धनुभाऊंनी 12 वर्ष 15 वर्ष झालं प्रत्येकाला कार्यकर्त्यांना तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं आहे। त्यामुळं आणि हे दोघं बहीण भाऊ एकत्र येणं हे दुग्ध शर्करा योग आहे आमच्यासाठी। दुग्ध शर्करा योग जरी असला तरी मला तो संघर्ष पण माहिती आहे भैया। तुम्ही जरी म्हणत असला की तुम्हाला फार वेळ लागला नाही जुळून घ्यायला, पण यापूर्वीचा संघर्ष सुद्धा आम्ही बघितला। मुळात जर नेते, आता कार्यकर्त्यांचाच खऱ्या अर्थानं संघर्ष होत असतो ग्राउंड लेवलवर, पण कार्यकर्ता एक वेगळी जमात असते, कार्यकर्त्यांना जुळून घ्यायला जास्त वेळ लागत नाही। जेव्हा नेते मंडळीचं जुळतंय तर कार्यकर्त्यांनी का जुळून घेऊ नये, कार्यकर्त्यांचं मन जुळणं हे बघतोय। भाजपचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, काय अनुभव होता नाही भैया? आणि आम्ही तर मागच्या युवा मोर्चापासून सोबतच काम करत होतात आणि धनंजय मुंडे हे महाराष्ट्राचे प्रदेशाचे अध्यक्ष सरचिटणीस युवा मोर्चामध्ये राहिलेले आहेत। मग त्यांच्याकडून आणि मुंडे साहेबाकडूनच आम्हाला लहानपणापासून राजकारणाचे धडे मिळालेले आहेत आणि पंकजाताई ह्या एक अशा मास लीडर आहेत की आपल्या बीड जिल्ह्यामधून निर्भीड आणि कर्तृत्ववान नेतृत्व त्यांचं आहे। आम्हाला भाजपच्या कार्यकर्त्याला असं वाटतंय की संसदेमध्ये पंकजाताई गेल्यानंतर त्याच फक्त आपल्या जिल्ह्याचे चांगले मुद्दे मांडू शकतात, कारण की समोरचा जो उमेदवार आहे तो फक्त 5 वर्षाला एकदा दिसला आहे आणि आम्हाला आमच्या भागातल्या, आमच्या परळीच्या त्या उमेदवार असल्यामुळं ते त्यांना जास्तीत जास्त त्यांचं लीड द्यायची आहे आणि विकासाचं व्हिजन जे आहे ते पंकजाताईकडेच आहे आणि आम्हाला माहीत आहे 100% गॅरंटी आहे की नरेंद्र मोदीच आपल्या देशाचे पंतप्रधान होणार। काय भावना होती कार्यकर्त्यामध्ये? काय भावना? कार्यकर्त्यामध्ये अशी भावना आहे की ताई ह्या जे आहेत ते सगळ्याला मिळून मिसळून काम करून घेतात त्यांच्याकडून, कार्यकर्त्याकडून, आणि सगळे मिळून त्यांचा प्रचार एकदम योग्य पद्धतीने करायला सगळे। कसं झाला प्रचार? अच्छा हो गया प्रचार। अच्छा, काय लोकांचं काय म्हणणं होतं? लोग का भैया और धर्माधिकारी भैया के साथ और साहब के साथ है पब्लिक। आपण बघतो की काही महिला कार्यकर्ते त्या ठिकाणी ज्यांनी या प्रचार यंत्रणेमध्ये हिरिरीने सहभाग घेतला। मला सांगा, कसा होता प्रचार एकूण परळीमधला? अतिशय खूप छान प्रकारे आम्हाला अनुभव आलेला आहे आणि सर्व परळीची जनता तर आता ताईंसोबतच आहे आणि खूप भूतो न भविष्यते असा रिझल्ट लागणार आहे। ताईंच्या कडे रिझल्ट आहे आणि ज्या बहिणीसोबत भाऊ खंबीरपणे उभा आहे अशा बहिणीचा विजयच होणार आहे। काय वातावरण होतं? वातावरण एक खूप पॉझिटिव्ह आहे आणि मागच्या 30 वर्षापासून साहेबासोबत काम करताना मी पाहतोय परळीच्या जनतेची नाळ मुंडे घराण्याला कळलेली आहे। त्याच्यामुळं परळीमध्ये त्यांच्या नावाचा आणि त्यांच्या कार्याचा एवढा गुणगौरव आहे की दुसरा कोणाचं या ठिकाणी विचारच करत नाहीत लोक। 100% मी सांगतो की धनंजय मुंडे साहेब त्यांचे काम करण्याची पद्धत आणि पंकजाताईचं नेतृत्व जे आजच्या लोकसभेला आहे त्याच्यामुळं लोकांमध्ये पूर्ण भावना आहे आणि मोदी पॅटर्न। 12 वर्षापूर्वी तुम्ही 12 वर्षामध्ये अनेक निवडणुका लढल्या, ही निवडणूक वेगळी कशी होती बघ?
ही निवडणूक याच्यामुळे वेगळी आहे की आज देशाचा विषय आहे, महाराष्ट्राचा विषय नाही आहे. आणि त्यातल्या त्यात पुन्हा मोदी साहेबांचं काम आणि आपल्या देशाला लागणारं नेतृत्व खंबीर ते एक लोकांच्या डोक्यामध्ये आहे. आणि परळीमध्ये सक्षम म्हणून पाहिजेत पंकजाताई या 100% त्या ठिकाणी लोकसभेचा विचारतो मी, म्हणजे 12 वर्षामध्ये अनेक निवडणुका होत्या ज्या तुम्ही एकमेकाच्या विरोधात लढल्या. आता ही निवडणूक मग कशी लढली? नाही, 100% ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला कुठलीच अडचण आली नाही, का की आम्ही सोबत भाजप युवा मोर्चामध्ये काम केलेले साहेबांसोबत. आणि युवा मोर्चाचे सर्व कार्यकर्ते जे भाजपमध्ये राहिलेले आहेत त्यांची ना आमची नाळ अशी बी जुळलेली होतीच पहिल्यापासून. आम्ही इनडायरेक्टली कुठे ना कुठे जुळलेलंच होतो. काय वाटतं, कसं झाला एकूण प्रचार? प्रचार खूप सुंदर होता. बीड लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आदरणीय पंकजाताई यांच्या प्रचारार्थ या सभेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले. अतिशय आम्हाला आनंद होत आहे की पुन्हा एकदा आमचं लाडकं नेतृत्व उमेदवार म्हणून या ठिकाणी आम्हाला बीड जिल्ह्याला लाभलं आहे. ताई ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी आणि पालकमंत्री असताना बीड जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी केलेलं काम हे सगळ्या जनतेनं पाहिलेलं आहे. आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की ताईंनी आता यापुढे संसद रत्नेमध्ये आम्ही त्यांना पाठवावं. आणि हीच आमची इच्छा आहे प्रभू वैद्यनाथा चरणी की त्यांना ह्या जनतेने प्रचंड बहुमताने विजयी करावं. बीड जिल्ह्याची लेख नंबर 1. काय वाटतं तुम्हाला? ह्या बीड जिल्हा हा लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचा जिल्हा आहे. आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीचा इथं वेळोवेळी विजय झालेला आहे. आत्ता धनंजय मुंडे साहेब आणि पंकजताई एकत्र झाल्यामुळं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचं वातावरण झालेलं आहे. आणि भैया धर्माधिकारी असतील किंवा लाहोटी शेठ असतील यांच्या मार्गदर्शनाखाली मी विद्यार्थी आघाडीमध्ये काम केलेलं आहे. ते ज्यावेळेस युवा मोर्चामध्ये होते त्यावेळेस. आणि आमचं कार्यकर्त्यांमधलं एवढी बॉन्डिंग वाढलेली आहे की आता म्हणजे नवचेतना दिसते. ती चेतना आम्हाला जास्त जाणवते तुमच्यापेक्षा. काय वातावरण आहे, काय वाटतं? एकदम अच्छा है मुस्लिम महिलाओं में. धनंजय मुंडे और वाल्मीकि कराड़ का काम इतना अच्छा है परली में. किसी का हॉस्पिटल कर दो, दवाखाने कर दो, शादी कर दो, उनके घर से कोई आदमी खाली नहीं जाता. और युवा मोर्चा आणि हमारी धनंजय मुंडे की टीम अब एक जगह आने की वजह से हमको कोई इलेक्शन में अड़चन नहीं है. आपण बघतो की ह्या भावना कार्यकर्त्यांच्या आहेत. खरं तर बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो काही प्रचार झाला तो बीड जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी अगदी आघाडीवर होता. मात्र परळी शहरामध्ये जाहीर स्वरूपाच्या सभा अशा कोणत्याही झाल्या नव्हत्या. त्याची गरज कदाचित वाटली नसेल कार्यकर्त्यांना, कारण स्थानिकचा उमेदवार आहे. आणि धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांचे ज्यावेळी एकत्र या परळी शहरामध्ये येत आहेत त्यावेळी एक सांगता सभा ठेवली आहे. स्वाभाविक आहे, या सांगता सभेला स्वतः अजित पवार असणार आहेत, उदयनराजे भोसले असणार आहेत. आणि त्यानंतर प्रचाराची सांगता होत असताना धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे नेमकं मतदारांना काय सांगतील हे पाहणं मात्र मोठं औत्सुक्याचं ठरणार आहे. माझा सहकारी काकासाहेब कांबळेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, परळी, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.